स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार. झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती ना. झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती ना. स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार. स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी अमोल. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. आदरांचे 2 शब्द उपस्थित सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. मी आपल्या समोर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत साहसी नाव असलेली राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल सांगणार आहे. राणी लक्ष्मीबाई ही केवळ एक राणी नव्हती, तर इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठवलेली एक अग्निज्वाला होती. मी माझी झाशी देणार नाही ही त्यांची गर्जना इंग्रजांच्या सत्तेच्या पायाधरकी बनवणारी ठरली. पाठीवर लहान बाळ, दोन्ही हातात तलवार घेऊन रणांगणात शत्रूशी लढा देणारी ती एक अद्भुत वीरांगना होती. 1857 साली त्यांनी आपल्या प्राणाची हुती दिली, परंतु इंग्रजांसमोर कधी गुडघे टेकवले नाही. आज 15 ऑगस्ट रोजी जेव्हा आपण मोकळ्या आश्वास घेत आहोत, तेव्हा या सर्व वीरांचे बलिदान विसरता कामा नये. राणी लक्ष्मीबाईंचे जीवन आपल्याला संकटात न घाबरता जोराने उभे राहण्याची शिकवण देते. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी काशीतील वाराणसी येथील अस्सी घाट येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोरेपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई होते. त्यांच्या बालपणीचे नाव मणिकर्णिकाला प्रेमाने मनू म्हणत. मनू अवघ्या 4 वर्षांचे असताना त्यांची आई वारली. त्यानंतर मोरेपंत मनू सोबत झाशीला गेले. राणी लक्ष्मीबाईंचे बालपण आजोबांच्या घरी घालवले, जेथे त्यांना छबिली म्हणूनही ओळखले जात होते. 12 वर्षांचे असताना त्यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव यांच्याशी झाला. लग्नानंतर मनूचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. राणी लक्ष्मीबाईंच्या झाशी या राज्याची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली. भारतात जेव्हा महिला सक्षमीकरणाची चर्चा सुरू होते, तेव्हा या महान वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. राणी लक्ष्मीबाई या केवळ एक महान वीरांगना नाही, तर त्या सर्व महिलांसाठी एक आदर्श आहे. भारत देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राणी लक्ष्मीबाई शौर्याने आश्चर्यचकित होऊन इंग्रजांनी त्यांचे कौतुक केले. असे सांगितले जाते, आपल्या सुंदर देशाचे रक्षण करणे आणि त्याला पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. सियासत हिल उठे राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी. बूढ़े भारत में आई फिर से नई जवानी थी. भूमि हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी. दूर फिरंगी को करने की सबके मन में ठानी थी. खूब लड़ी मर्दानी वह झांसी वाली रानी थी. खूब लड़ी मर्दानी वह झांसी वाली रानी थी. धन्यवाद.